मी अभ्यास तर सतत करते, परंतु माझा सिलेबस हा कव्हर होत नाहीये. मी अभ्यास करत आहे, परंतु तेच मला नंतर आठवत नाहीये. नमस्कार, मी सुप्रिया थोरे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर असे बरेच प्रॉब्लेम आपल्या स्टुडंट सोबत होत आहेत. ते अभ्यास तर करत आहेत, परंतु सिलेबस त्यांचा कव्हर होत नाहीये. ते वेळोवेळी रिव्हिजन करतात, परंतु ऐन टायमाला एक्झाममध्ये त्यांना काही आठवत नाही आणि ते कन्फ्यूज होऊन जातात. असेच वाचत राहतात, परंतु एक चॅप्टर वाचायला त्यांना एक एक दिवस जातो. म्हणजेच त्यांना वाचायला खूप टाइम जातो, परंतु त्यामध्ये फोकस तर राहतच नाही त्याच्यामध्ये. ऑनलाईन जर तुम्ही लेक्चर बघत असाल किंवा कोचिंग मध्ये जात असाल तर ते पूर्ण लेक्चर कव्हर करायला काही तास लागतात. तर असेच बरेचसे प्रॉब्लेम बऱ्याच स्टुडंट सोबत होत असतात. परंतु आपल्याच क्लासमधील मुले काही टॉपर्स असतात. मग हा प्रॉब्लेम आपल्या सोबतच का होतो? ते थोडासाच अभ्यास करतात आणि आपल्या क्लासमध्ये फर्स्ट क्लास आणतात आणि आपण इतका अभ्यास करतो तरीही आपण टॉप लिस्ट मध्ये येत नाही. तर हा प्रॉब्लेम बऱ्याच स्टुडंट सोबत होत आहे. तर या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे तुमच्यासोबत प्रॉब्लेम होतात ना, ते फक्त स्लो रीडिंग आणि लर्निंग मुळे होतात. तर तेच आपल्याला स्किल इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. म्हणजे तुम्ही फास्ट ज्यावेळेस वाचाल, ज्यावेळेस फास्ट लर्निंग कराल, तेव्हा तुम्ही कुठेतरी टॉप लिस्ट मध्ये येऊन बसाल. तर तुमच्या क्लासमध्ये अशी मुले असतात ती म्हणतात की मी अभ्यास करत नाही तरीही टॉप करतो. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठलाही विद्यार्थी किंवा कुठलाही स्टुडंट अभ्यास न करता कधीही टॉप करत नाही. तर तो काही टेक्निकने अभ्यास करत असतो. तर त्याच काही टेक्निक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अगर टॉपर मुले हे टॉप करतात ते कशामुळे करतात. तर या सर्व टेक्निक त्या फॉलो करत असतात. हे आपण वर्षभर फॉलो करत नाही, त्यामुळे आपल्याला ऐन टायमाला एक्झाम मध्ये काहीही आठवत नाही. तर आपण काय करायचंय, या पूर्ण टेक्निक्स ह्या वर्षभर अवलंबायचे आहे. त्याचा रिझल्ट आपल्याला शेवट आपल्याला कशा माध्यमातून मिळतो, तर तो आपल्या रिझल्टच्या माध्यमातून मिळत असतो. तर चला आपण त्याच काही टेक्निक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपली पहिली टेक्निक असं माइंड रीडिंग. तर तुम्ही म्हणाल की हे नेमकं माइंड रीडिंग म्हणजे नेमकं काय बरं? तर चला आपण तेही समजून घेऊया. हा आपण छोट्या मुलांना वाचताना कधी पाहिलं आहे का? जर आपली छोटी छोटी मुले रायमिंग वगैरे जर वाचत असतील तर किती ते लाऊडली मोठ्या मोठ्याने बोलून बोलून वाचत असतात. ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस ही लाऊड स्पीक हे ठीक आहे, परंतु ज्यावेळेस आपण ग्रोथ करतो, ज्यावेळेस आपण 10वी-11वीच्या पुढे जातो, त्यावेळेस हे लाऊड स्पीक करणं खूप अवघड जातं. कारण की त्यामध्ये टाइमही खूप जातो. त्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर माइंड रीडिंग करायचे आहे. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण पाहिलं आहे, ते फक्त नोटबुक जवळ घेऊन रीड करत असतात, फक्त आपल्या डोळ्यांनी रीड करत असतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण माइंड रीडिंग. आपल्याला जर आपल्या स्टडीमध्ये लर्निंग आणि रीडिंग इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला माइंड रीडिंग हे शिकावंच लागेल. आपण जर लाऊडली जर वाचत बसलो तर त्यामध्ये आपला टाइमही खूप जातो आणि गोंधळून जातो आपण मोठ्या मोठ्याने बोलल्यामुळे किंवा मोठ्याने वाचल्यामुळे. त्यामध्ये काय करायचं, आपल्याला माइंड रीडिंग करायचं आहे. ते म्हणजे कसं, नोटबुक किंवा बुक तुम्ही जर रेफर करत असाल ते जवळ घेऊन फक्त आपल्याला डोळ्यांनी ते आपल्याला अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे, रीडिंग करायचं आहे. म्हणजे ते कसं मनातल्या मनात, आपण त्याला काय म्हणतो, मनातल्या मनात वाचणे. तर ती गोष्ट आपल्याला करायची आहे. म्हणजेच आपल्याला इथं माइंड रीडिंगचा स्पीड वाढवायचा आहे आणि स्पीकिंग लाऊडली हा कमी करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, इथे माइंड रीडिंगचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. दुसरी आपली स्टडी टेक्निक असेल ते म्हणजे यूज युअर सेन्सेस. आपल्याला स्टडी करताना आपल्याला सेन्सचा वापर करायचा आहे. ते म्हणजे कसा, तुम्ही म्हणाल की यामध्ये सेन्सचा वापर कसा केला जातो, तर तुम्ही कधी लहानपणी चॉकलेट खाल्लेलं असतील किंवा आताही खात असाल, कॅडबरी, तर डेअरी मिल्क जर आपण चॉकलेट घेतलं तर आपल्याला डेअरी मिल्क चॉकलेटचा कलर पण माहित असतं की आपण कुठल्या कलरचं चॉकलेट आहे ते. आणि मग ते आपण काय करतो, ज्यावेळेस चॉकलेट खायला घेतो त्यावेळेस त्याचा कव्हर काढून आपण ते तोंडात टाकतो आणि चवीने त्याचा स्वाद घेतो. ज्यावेळेस आपण डेअरी मिल्क हे नाव ऐकल्यासोबत आपल्याला त्याचा स्वादही आठवतो. तसंच आपल्याला काय करायचंय, आपल्या सेन्स मध्ये काय करायचं आहे, काही गोष्टी स्टोअर करायच्या आहेत. ते म्हणजे कशा, ते म्हणजे ज्यावेळेस आपण स्टडी करत असतो त्यावेळेस आपल्या साईडला एक रफ नोटबुक घ्यायचं आहे आणि जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते आपल्याला इकडे नोट डाऊन करायचे आहे. त्यामध्ये ज्यावेळेस आपण नोट डाऊन करत असतो, इकडे आपण रीडिंग करत असतो आणि इकडे रायटिंग करत असतो. म्हणजेच आपल्या ज्यावेळेस आपण नोट्स मेकिंग तयार करत असतो त्यावेळेस आपल्या हाताचा वापर होतो, आपल्या डोळ्यांचा वापर होतो की नाही, आणि आपण काय करत असतो, त्या नोट्स बनवत असतो. त्यामध्ये आपल्या काय होतं, 5 सेन्स ऍक्टिव्ह होतात आणि जी आपण इन्फॉर्मेशन नोट करत असतो ती डायरेक्टली आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जाऊन स्टोअर होते. आणि तुम्हाला माहित आहे आपली लॉंग टर्म मेमरी किती स्ट्रॉंग असते. आपण जेव्हा आठवायचं म्हणेल तेव्हा ती आपल्याला
आठवून देते. तर त्यासाठी काय करायचं आपण रीडिंग करताना 5 सेन्सचा वापर करायचा आहे, नोट मेकिंग करायची आहे. कारण की आपण ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस आपले 5 सेन्स ऍक्टिव्ह असतात आणि ते आपल्या ब्रेनलाही ऍक्टिव्ह करत असतात आणि सगळी इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर होते. आणि ज्यावेळेस आपण एक्झामला बसतो त्यावेळेस आपल्याला आठवते की हा ही गोष्ट मी इम्पॉर्टंट म्हणून नोट केलेली आहे आणि त्यावेळेस ती आपल्याला आठवते. त्यावेळेस आपल्याला हा बेनिफिट खूप महत्त्वाचा होतो. तर आपली तिसरी अशी टेक्निक असेल ती म्हणजे शॉर्ट टर्म रिव्हिजन. तर तुम्ही म्हणाल शॉर्ट टर्म रिव्हिजन म्हणजे नेमकी काय बरं? ज्यावेळेस आपण स्कूलमधून घरी येतो, कोचिंगमधून घरी येतो किंवा तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स वगैरे पाहत असाल तर जे आपण पाहिलेलं आहे दिवसभर, जे आपण रीड केलेलं आहे किंवा ज्याचे नोट्स बनवलेले आहेत ते आपल्याला संध्याकाळी फक्त आपल्या डोळ्याखालून 10 ते 15 मिनिटं घालवायचे आहेत आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे. जेवढं आपण 100% एका दिवसामध्ये शिकलेलं असतो त्यातलं 2 किंवा 3 तासाने 80% आपल्या लक्षात राहतं, बाकीचं 20% हे डिलीट होऊन जातं. नंतर 80% हे आपण 1-2 दिवसानंतर त्यातलंही 30%च आपल्या लक्षात राहतं आणि एका वीक नंतर फक्त ते आपल्या मेमरीमध्ये 10% ही राहतं. त्यामुळे शॉर्ट टर्म रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. जे तुम्ही वाचलेलं आहे, जे तुम्ही व्यवस्थितपणे कोचिंगमधून स्कूलमधून शिकलेलं आहे त्याचं दररोज 10 ते 15 मिनिटं घरी आल्यानंतर काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. कारण की दिवसभरामध्ये आपण 100% शिकलेलं असतो ते 2-3 तासानंतर 80% राहतं आणि तेच आपण रिव्हिजन केलं तर 80%चं डायरेक्ट आपल्याला 100च्या 100% लक्षात राहतं. आणि पहा, टॉपरची हीच गोष्ट मेन सिक्रेट आहे की ते ज्या त्या दिवशी जे शिकवलंय त्याचं रिव्हिजन करत असतात आणि आपल्याला ते बेवकूफ बनवतात की मी एक्झामच्या टाइमला अभ्यास करत नाही. कारण की त्यांनी पूर्ण वर्षभर हा टेक्निक यूज केलेला असतो आणि त्यामुळे ते आपल्याला बेवकूफ बनवून जातात आणि म्हणतात की मी अभ्यास करत नाही. पहा, कुठलाही स्टुडंट बिना अभ्यास केल्याशिवाय टॉप होऊ शकत नाही, तो टॉपरच्या लिस्टमध्ये बसू शकत नाही. आणि जे आपण 100% शिकलेलं असतो रिव्हिजन करून ते डायरेक्टली आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होतं आणि आपण चांगल्या प्रकारे ती गोष्ट समजू शकतो. चौथी अशी आपली टेक्निक असेल ती म्हणजे ऍक्टिव्ह रिकॉल. हा ही ऍक्टिव्ह रिकॉल खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण रिव्हिजन करतो म्हणजे आपण ज्यावेळेस नोट मेकिंग करतो आणि ते 10 ते 15 मिनिटं आपण त्या रीड करतो. आपण त्या रीड करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपलं जे मटेरियल आहे जे आपण घेतलेलं आहे वाचण्यासाठी किंवा नोट्स काढण्यासाठी ते बंद करायचं आहे आणि 10 मिनिटं आपण आठवायचं आहे की मी आज काय काय शिकलो किंवा मी जे आज अभ्यास केलाय त्याच्यामध्ये मी काय काय शिकलेले आहे आता ते आपल्याला काय करायचं, रिकॉल करायचं आहे. ज्यावेळेस आपण काही गोष्टी आठवायला लागतो त्यावेळेस आपलं ब्रेन हे चांगल्या प्रकारे काम करायला लागतं आणि ज्यावेळेस आपण आठवतो त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट आपल्या ब्रेनमध्ये म्हणजे लॉंग टर्म मेमरीमध्ये आपली सहज स्टोअर होऊन जाते. त्यासाठी ऍक्टिव्ह रिकॉल ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण रिव्हिजन करतो 10 ते 15-20 मिनिटं त्यावेळेस आपल्याला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं त्याच्यावर रिकॉल करायचं आहे की मी आज या एका दिवसामध्ये काय केलेलं आहे किंवा जे मी आता स्टडी केलेलं आहे ते मला किती पत येत आहे ते आपल्याला एकदा रिकॉल करायचं आहे. आणि जी गोष्ट आपल्याला येत नाही किंवा आठवत नाही ते आपल्याला लगेच नोटबुक किंवा बुक उघडून आपल्याला ते पाहायचं आहे की हा मला हे येत नाहीये आणि इथं माझं कुठंतरी चुकलंय, तर ते आपल्याला लगेच पाहायचं आहे जेणेकरून आपल्याला समजून जाईल की माझा अभ्यास किती पत झालेला आहे आणि माझा अभ्यास मला किती करायला पाहिजे. तर ऍक्टिव्ह रिकॉल ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि आपली 5वी टेक्निक अशी असेल ती म्हणजे टीच ऑदर. ज्यावेळेस आपण एखादा चॅप्टर शिकलो तर त्या आपण चॅप्टरची पूर्ण रिव्हिजन केल्यानंतर आपण काय करायचं आहे, स्कूलमध्ये किंवा कोचिंगमध्ये जिथे तुम्ही तिथे जाऊन काय करायचं, आपल्याला ग्रुप डिस्कशन करायचं आहे. जेणेकरून ज्यावेळेस आपण ग्रुप डिस्कशन करतो म्हणजे दुसऱ्यांसोबत आपण एखादी गोष्ट शेअर करतो तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे समजते आणि आपण ती गोष्ट जर दुसऱ्याला चांगल्या प्रकारे शिकवली तर तो कन्सेप्ट आपला पूर्णपणे क्लिअर होऊन जातो आणि आपला तो चांगल्या प्रकारे लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होतो. तर काय करायचं आहे, ज्यावेळेस आपला पूर्ण अभ्यास होतो त्यामध्ये ग्रुप स्टडी खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जाता जाता तुम्हाला एक एक्स्ट्रा टिप देऊन जाते की ज्यावेळेस स्टडी करून करून आपण बोर होतो त्यावेळेस काय करायचं, आपण स्टडीचा आपली जी जागा आहे थोडी थोडी चेंज करत राहायचं. एकाच जागेवर बसून आपल्याला खूप कंटाळा येतो. त्यासाठी कधी आपल्याला थोडंसं उठून इकडे तिकडे फिरायचं आहे, थोडंसं बाहेर जायचं आहे. आपली जी प्लेस आहे ती थोडीशी चेंज करायची आहे. त्यामुळे आपला माइंड फ्रेश होईल, आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो. जर तुम्ही या 5 टेक्निक चांगल्या प्रकारे फॉलो केल्या ना तर 7 दिवसामध्ये तुम्ही तुमची रीडिंग आणि लर्निंग स्किल ही चांगल्या प्रकारे